हं. एखादी व्यक्ती आर्थिक संकटात अडकण्याचं मुख्य कारण हे असू शकतं का, की ती व्यक्ती सतत त्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्याच काळजी आणि भीतीच्या सावटाखाली जगत असते? म्हणजे वरवर पाहता हा प्रश्न थोडा विचित्र वाटू शकतो. हो, नक्कीच. विचित्र वाटतो. कारण आपण सहसा बाहेरच्या परिस्थितीला दोष देतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा सिद्धांतावर सविस्तर चर्चा करणार आहोत, जो मानवी विचार आणि वास्तवाचा थेट संबंध जोडतो. आज आपण रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेट आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या बहुचर्चित विषयावरील स्रोतांचा सखोल वेध घेणार आहोत. आणि हा विषय खूपच रंजक आहे, कारण या पुस्तकाने आणि डॉक्युमेंटरीने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हो ना. आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे, शोधून काढायचा की माणसाचे विचार खरोखरच त्याचं आयुष्य घडवू शकतात का. या सिद्धांतामागील रहस्य नक्की काय आहे आणि तो कसा काम करतो हे आपण आज समजून घेणार आहोत. खरं तर ह्या स्रोताच्या मुळाशी जायचं झालं तर आपल्याला रॉन्डा बर्न यांचा या संकल्पनेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आधी समजून घ्यावा लागेल. म्हणजे द सिक्रेट हे काही एका रात्रीत सुचलेलं पुस्तक नाहीये. नक्कीच. त्यांनी इतिहासातील महान विचारवंतांचा खूप अभ्यास केलाय. अगदी. त्यांच्या जाव्यानुसार प्लेटो, शेक्सपियर, न्यूटन आणि अगदी आइन्स्टाईन यांसारख्या दिग्गजांना मानवी मनाच्या एका विशिष्ट आणि अत्यंत शक्तिशाली नियमाची माहिती होती. या नियमालाच त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा नियम असं नाव दिलं आहे. आणि हा नियम काही फक्त आध्यात्मिक ग्रंथांपुरता मर्यादित नाही. 19व्या शतकातील न्यू थॉट मूव्हमेंटमध्येही याची पाळेमुळं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपले विचार हे का अदृश्य ऊर्जेसारखे काम करतात असं हे मानतात. हो, आणि इथूनच या सिद्धांताचा सर्वात महत्त्वाचा आणि कदाचित सर्वात वादग्रस्त भाग सुरू होतो. स्रोतानुसार लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सर्वात मूलभूत अर्थ असा आहे की माणूस जे विचार करतो तेच तो आपल्या आयुष्यात आकर्षित करत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपले विचार हे हुबेहूब चुंबकासारखे काम करतात. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर ती व्यक्ती केवळ समस्याच ओढवून घेते. हो, आणि सकारात्मक विचार केले तर सकारात्मक गोष्टी आणि संधी आकर्षित होतात. हे सगळं वाचताना मला आजकालच्या सोशल मीडिया अल्गोरिदमची प्रकर्षाने आठवण आली. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. कसं काय? म्हणजे बघा, एखाद्याने जर सोशल मीडियावर एखादी नकारात्मक किंवा रागाची बातमी वाचली आणि त्यावर क्लिक केलं तर तो अल्गोरिदम त्या व्यक्तीला तशाच प्रकारच्या शेकडो बातम्या दाखवायला लागतो. मग आपला मानवी मेंदू आणि वास्तवाचा खेळही अगदी ह्या अल्गोरिदमसारखाच चालतो का? नक्कीच चालतो. आणि हे अल्गोरिदमचं उदाहरण या संकल्पनेला अधिक वैज्ञानिक आणि तार्किक बैठकीवर आणून ठेवतं. विचार हे चुंबक आहेत ही संकल्पना जेव्हा आपण मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानाच्या अँगलने पाहतो तेव्हा तिथे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम म्हणजेच RAS नावाचा मेंदूचा एक भाग काम करत असतो. RAS? म्हणजे हा एक प्रकारचा फिल्टर आहे का? हो, अगदी फिल्टरसारखाच. कारण दर सेकंदाला आपल्या मानवी मेंदूपर्यंत लाखो माहितीचे कण पोचत असतात. पण मेंदू ते सगळेच एकाच वेळी प्रोसेस करू शकत नाही. साहजिकच आहे, मेंदूवर खूप ताण येईल नाही तर. बरोबर. त्यामुळे माणूस ज्या गोष्टींवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतो तीच माहिती हा RAS फिल्टर करून मेंदूपर्यंत पोहोचवतो. समजा एखाद्याने नवीन लाल रंगाची गाडी घेण्याचं ठरवलं तर अचानक त्याला रस्त्यावर सगळीकडे लाल रंगाच्याच गाड्या दिसू लागतात. हो, मी स्वतः हा अनुभव घेतलाय. हो ना, गाड्यांची संख्या वाढलेली नसते, पण मेंदूने त्या गाड्यांना आता महत्त्वाची माहिती म्हणून टॅग केलेलं असतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे याच RASचं एक व्यावहारिक रूप आहे. म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती सतत समस्यांवर लक्ष केंद्रित करते तेव्हा मेंदू केवळ समस्या शोधतो. पण लक्ष संधींवर असेल तर मेंदू आधी न दिसलेल्या संधी शोधून काढतो. याचा अर्थ हे कोणतेही जादूचे प्रयोग नाही आहेत. अगदीच नाही. हा आपला मेंदू आजूबाजूच्या वातावरणाशी कसा संवाद साधतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि इथे कन्फर्मेशन बायस नावाचा जो प्रकार असतो तोही लागू होतो. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की जग हे एक अत्यंत वाईट ठिकाण आहे तर तिचा मेंदू केवळ अशाच घटना शोधेल ज्या त्या विश्वासाला पुष्टी देतील. एकदम बरोबर. आता हा अल्गोरिदम किंवा चुंबक कसा काम करतो हे समजल्यानंतर आपण स्रोतातील अत्यंत महत्त्वाच्या अशा कृतिशील टप्प्यांकडे वळूया. या प्रक्रियेचे 3 मुख्य टप्पे सांगितले आहेत: आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. म्हणजेच मागा, विश्वास ठेवा आणि स्वीकारा. त्यातला पहिला टप्पा म्हणजे आस्क किंवा मागा. स्रोतामध्ये हे खूप स्पष्टपणे सांगितलं आहे की आपल्याला नक्की काय हवं आहे हे अगदी क्लिअर असणं आवश्यक आहे. संभ्रम असेल तर हा नियम काम करत नाही. हो, कारण स्पष्टतेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण मानवी संवादाचं उदाहरण घेऊ.
एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन मला काहीतरी चांगलं खायला द्या असं सांगितलं तर समोरचा माणूस गोंधळून जातो. खरंय, त्याला स्पेसिफिक ऑर्डर द्यावी लागते. तसंच मला फक्त आनंदी राहायचं आहे हे विधान अत्यंत मोघम आहे. द सिक्रेटनुसार युनिव्हर्सला दिलेला संदेश अतिशय विशिष्ट असायला हवा. मला या क्षेत्रात अशा प्रकारची नोकरी हवी आहे किंवा मला इतक्या आर्थिक उत्पन्नाची गरज आहे अशी स्पष्टता असणं गरजेचं आहे. आणि यात आणखी एक महत्वाची गोष्ट स्रोतात मांडली आहे. ती म्हणजे लोक अनेकदा काय हवं आहे यापेक्षा काय नको आहे यावर जास्त बोलतात. जसं की मला आजारी पडायचं नाहीये किंवा मला कर्ज नकोय. आणि हा एक खूप मोठा अडथळा आहे या प्रक्रियेत. कारण आपला मेंदू नको किंवा नाही या शब्दांवर थेट प्रक्रिया करू शकत नाही. बरोबर. जर मी म्हटलं की गुलाबी हत्तीचा विचार करू नका, तर सर्वात आधी डोळ्यांसमोर गुलाबी हत्तीच येतो. अगदी अचूक उदाहरण. त्यामुळे जेव्हा लोक मला कर्ज नकोय असा विचार करतात, तेव्हा त्यांचं संपूर्ण लक्ष कर्ज या शब्दावर आणि त्यामागील भीतीवरच केंद्रित झालेलं असतं. म्हणूनच मागच्या टप्प्यात शब्दांची आणि विचारांची सकारात्मक मांडणी अत्यंत गरजेची ठरते. पण आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, जो बिलीव्ह म्हणजेच विश्वास ठेवा हा आहे. स्रोतानुसार जे हवं आहे ते आधीच मिळालं आहे असा ठाम विश्वास ठेवावा लागतो. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक आणि तितकाच गुंतागुंतीचा होतो. अनेकांना हा टप्पा खूप कठीण वाटतो. वाटणारच ना, कारण एका महत्वाच्या प्रश्नाला इथे सामोरं जावं लागतं. जेव्हा वास्तवातील परिस्थिती पूर्णपणे विरुद्ध असते तेव्हा असा विश्वास कसा निर्माण करायचा? समजा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे आणि बँकेची नोटीस आली आहे, तर अशा अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत त्या व्यक्तीने मी खूप श्रीमंत आहे आणि माझ्याकडे विपुल पैसा आहे असा विश्वास कसा ठेवायचा? हे स्वतःची फसवणूक करण्यासारखं किंवा वास्तवापासून दूर पळण्यासारखं नाही का वाटत? हाच तो टप्पा आहे जिथे अनेकांचा या सिद्धांतावरचा विश्वास उडतो. पण याचं उत्तर स्रोतातील एका अत्यंत महत्वाच्या तत्वात दडलंय. ते तत्व म्हणजे भावना हीच आकर्षणाची खरी भाषा आहे. ती असुरक्षितता आणि निराशेची भावना असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन त्या भीतीलाच प्रतिसाद देतो, शब्दांना नाही. म्हणजे आतली भावना खूप महत्वाची आहे. हो, जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा स्वतःला खोटं बोलायचं नसतं, तर फोकस किंवा लक्ष बदलायचं असतं. याला आपण मानसशास्त्रातील स्टेट डिपेंडन्सी म्हणू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत तणावात किंवा भीतीत असते तेव्हा तिच्या शरीरात कॉर्टिझॉल नावाचं संप्रेरक वाढतं. आणि मग विचार करण्याची क्षमताच कमी होते. हो, मेंदूचा विचार करण्याचा आणि नवीन मार्ग शोधण्याचा भाग अक्षरशः बंद पडतो. माणूस केवळ फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळा या मानसिकतेत अडकतो. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती कर्जाच्या भीतीत असते तेव्हा तिच्या मेंदूला नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा त्यातून मार्ग काढण्याची कोणतीही कल्पना सुचू शकत नाही, कारण मेंदू अस्तित्वाच्या लढाईत अडकलेला असतो. बरोबर. आणि म्हणूनच तो विश्वास ठेवण्याचा टप्पा महत्वाचा ठरतो. जर त्या व्यक्तीने जाणीवपूर्वक डोळे मिटून कर्जमुक्तीनंतर मिळणाऱ्या शांततेची आणि स्वातंत्र्याची भावना स्वतःमध्ये निर्माण केली तर तिचा तो तणाव कमी होतो. आणि जेव्हा तणाव कमी होतो तेव्हाच मार्ग दिसू लागतात. याला आपण सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी असंही म्हणू शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ठाम विश्वास असतो की ती यशस्वी होणार आहे तेव्हा तिची वागणूक, तिचे निर्णय आणि तिची काम करण्याची पद्धत आपोआप त्या यशाला पूरक अशीच बनते. अगदी समर्पक विश्लेषण केलं तुम्ही. आणि याला जोडून तिसरा टप्पा येतो, रिसीव्ह म्हणजे स्वीकारा. हा टप्पा पूर्णपणे अनुभूतीवर आधारित आहे. म्हणजे जे हवं आहे ते मिळाल्यावर जो आनंद वाटेल तो आज आणि आत्ता अनुभवणे. हो, अनेक लोक स्वप्न पाहतात पण ती स्वप्ने भविष्यात पूर्ण होतील असा विचार करतात. द सिक्रेट सांगतं की भविष्यकाळात जगणं थांबवून वर्तमानात ती भावना जगता आली पाहिजे. यामागे लॉजिक असं आहे ना की जेव्हा एखादी व्यक्ती ती सकारात्मक भावना वर्तमानात जगते तेव्हा तिची फ्रिक्वेन्सी त्या इष्ट गोष्टीशी जुळते. साध्या भाषेत सांगायचं तर यशाची भावना यशाला आकर्षित करते आणि अपयशाची भीती अपयशाला. अगदी बरोबर. हे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीच्या काही तत्वांशी खूप मिळतं जुळतं आहे. तिथे विचार, भावना आणि कृती यांचं एक वर्तुळ असतं. विचार बदलले की भावना बदलतात, आणि भावना बदलल्या की कृती बदलते, आणि कृती बदलली की परिणाम बदलतात. खूपच लॉजिकल आहे हे. आता हे सर्व टप्पे समजून घेत असताना या प्रक्रियेत मदत करणारी काही अत्यंत प्रभावी साधने स्रोतात सांगितली आहेत. हो, आणि त्यातील एक सर्वात महत्वाचं साधन म्हणजे कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड. जे आधीपासून जवळ आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिल्याने आणखी भरभरून मिळतं असं हे पुस्तक सांगतं.
याला आपण टंचाईची मानसिकता म्हणजे स्कासिटी माइंडसेट आणि विपुलतेची मानसिकता म्हणजे अबंडन्स माइंडसेट या संकल्पनांशी जोडू शकतो. नक्कीच, हे दोन अगदी वेगळे दृष्टिकोन आहेत. हो ना. जेव्हा एखादी व्यक्ती सतत माझ्याकडे हे नाही ते नाही असा विचार करते तेव्हा ती टंचाईच्या मानसिकतेत असते. पण जेव्हा ती व्यक्ती माझ्याकडे चांगलं आरोग्य आहे, राहायला घर आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते तेव्हा ती एका विपुलतेच्या मानसिकतेत प्रवेश करते. आणि कृतज्ञतेचा हा परिणाम केवळ तात्विक नाहीये, तर त्याचे जीवशास्त्रीय पुरावेही उपलब्ध आहेत. कृतज्ञता व्यक्त केल्याने मानवी मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन यांसारखी फील गुड संप्रेरके स्रवतात. बापरे, म्हणजे याचा थेट शारीरिक परिणाम होतो तर? हो, यामुळे माणसाची एकूणच मानसिक अवस्था सुधारते. द सिक्रेटच्या दृष्टिकोनातून कृतज्ञता ही विश्वाला दिलेली एक पावती आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते तेव्हा विश्वाकडे असा संदेश जातो की या व्यक्तीला अशाच आणखी सकारात्मक गोष्टींची गरज आहे. आणि यातून माणूस तक्रार करण्याच्या सवयीतून बाहेर पडतो आणि संधी शोधणाऱ्या मानसिकतेत जातो. हा एक अत्यंत शक्तिशाली बदल आहे. दुसरं साधन जे या स्रोतात वारंवार अधोरेखित केलंय ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. हो, आपले विचार चित्रांच्या स्वरूपात पाहणं. अगदी. आपलं स्वप्न डोळ्यासमोर पूर्ण होताना पाहणं. स्पोर्ट्स सायकॉलॉजीमध्ये याचा खूप वापर होतो. अनेक ऑलिम्पिक खेळाडू प्रत्यक्ष मैदानावर उतरण्यापूर्वी डोळे मिटून तो संपूर्ण खेळ आपल्या मनात खेळतात. हो, हे खेळाडूंमध्ये खूप प्रसिद्ध तंत्र आहे. ते प्रत्येक हालचाल, प्रत्येक वळण अगदी स्पष्टपणे कल्पनेत पाहतात. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा ते असं करत असतात तेव्हा त्यांच्या मेंदूत आणि स्नायूंमध्ये निर्माण होणारे सिग्नल्स हे प्रत्यक्ष खेळताना निर्माण होणाऱ्या सिग्नलसारखेच असतात. आणि हे मेंदूच्या एका विलक्षण क्षमतेकडे लक्ष वेधतं. मानवी मेंदूला प्रत्यक्ष घडलेली घटना आणि अत्यंत सजीवपणे कल्पनेत पाहिलेली घटना यातला फरक ओळखता येत नाही. खरंच, म्हणजे मेंदूला खरं काय आणि कल्पना काय हे समजत नाही. नाही समजत. जेव्हा एखादी व्यक्ती व्हिज्युअलायझेशन करते, समजा एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक भाषणाची भीती वाटते, पण ती व्यक्ती दररोज डोळे मिटून कल्पना करते की ती हजारो लोकांसमोर अत्यंत आत्मविश्वासाने बोलत आहे आणि लोक टाळ्या वाजवत आहेत. तर काही दिवसांनी त्या व्यक्तीचा मेंदू हा अनुभव खरा मानू लागतो. अगदी. तिचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढतो. द सिक्रेटमधील व्हिज्युअलायझेशन हे केवळ दिवास्वप्न पाहणे नाही, तर ती एका प्रकारची मानसिक तालीम आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष संधी समोर आल्यावर ती आत्मविश्वासाने स्वीकारता येते. मेंटल रिहर्सल म्हणूया आपण त्याला. पण हे सर्व करत असताना अनेक लोक काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे हा नियम त्यांच्यासाठी काम करत नाही. आपल्या स्रोतात या चुकांचंही सविस्तर वर्णन आहे. हो, आणि त्या चुका समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे शंका घेणं. हे खरंच काम करेल का असा विचार करणं. दुसरी चूक म्हणजे संयम नसणे. एका दिवसात करोडपती होण्याची अपेक्षा आणि ती पूर्ण न झाल्यास निराशा. आणि तिसरी चूक म्हणजे सतत नकारात्मक बोलणे. बरोबर. या चुकांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर हे लक्षात येतं की शंका आणि संयमाचा अभाव या गोष्टी मुळातच भीती आणि असुरक्षिततेतून जन्म घेतात. याचाच अर्थ असा की जेव्हा कोणी शंका घेतं तेव्हा ती व्यक्ती पुन्हा एकदा माझ्याकडे ती गोष्ट नाहीये या टंचाईच्या मानसिकतेत परत जाते. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेत सांगायचं तर विश्वाकडे पाठवलेली ऑर्डर कॅन्सल करण्यासारखंच आहे हे. अगदी तेच शब्द वापरायचे झाले तर हो. एका क्षणी सकारात्मक विचार करायचा आणि दुसऱ्याच क्षणी हे शक्य नाही असा विचार करायचा. यामुळे निर्माण होणाऱ्या परस्पर विरोधी लहरी कोणत्याही एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचू देत नाहीत. म्हणूनच या प्रक्रियेत सातत्य आणि अविचल विश्वास असणं खूप महत्त्वाचं मानलं गेलंय. नकारात्मक बोलण्याने ती वैचारिक फ्रिक्वेन्सी पुन्हा खाली खेचली जाते आणि मेंदूचं ते RAS फिल्टर पुन्हा जुन्या समस्या शोधायला लागतं. हो, आणि हे सगळं एका दुष्टचक्रासारखं चालत राहतं. मग आजच्या या संपूर्ण चर्चेचं जर आपण एकत्रीकरण केलं तर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. द सिक्रेट आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कोणत्याही प्रकारची जादूची कांडी नाहीये. अजिबात नाही. केवळ बसल्या जागी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी दारात सोन्याने भरलेली गाडी उभी राहील असा याचा अर्थ अजिबात नाही. तर ही एक अत्यंत शिस्तबद्ध मानसिक प्रक्रिया आहे. आपले विचार, आपल्या भावना आणि आपल्या कृती या तिन्हींना एका विशिष्ट ध्येयाच्या दिशेने अलाइन करण्याची ही एक पद्धत आहे. आणि हे विश्लेषण आपल्याला वैयक्तिक जबाबदारीच्या एका नवीन स्तरावर घेऊन जातं.
जेव्हा मनुष्य हे मान्य करतो की त्याचे विचार आणि त्याचे लक्षच त्याचे वास्तव घडवत आहेत, तेव्हा तो परिस्थितीला किंवा इतर लोकांना दोष देणं थांबवतो. ही स्वतःच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हाती घेण्याची एक अत्यंत सशक्त पद्धत आहे. आणि हे विचार केवळ आध्यात्मिक नाहीत, तर त्याला एक भक्कम वैचारिक आणि मानसशास्त्रीय आधारही आहे, हे आज स्पष्ट झालंय. हो, केवळ हवेतल्या गप्पा नाहीत या. अगदी. आणि आजच्या या डीप डाईव्हच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर पोचलो असताना स्रोतांमध्ये मांडलेल्या या सर्व माहितीच्या आधारे एका अत्यंत वेगळे आणि प्रगल्भ शक्यतेवर विचार करणं मला महत्वाचं वाटतं. कोणती शक्यता? आत्तापर्यंतची आपली सर्व चर्चा ही एका व्यक्तीच्या वैयक्तिक ध्येयांभोवती आणि वैयक्तिक आयुष्यापुरती मर्यादित होती. पण जर माणसाचे विचार खरोखरच चुंबकासारखे काम करत असतील आणि त्यांच्यात वास्तवाला आकार देण्याची ताकद असेल, तर हीच संकल्पना जर आपण एका मोठ्या समूहाला लावली तर काय होईल? म्हणजे तुम्ही कलेक्टिव्ह लेव्हलवर म्हणताय. हो. जर हजारो, लाखो किंवा करोडो लोकांनी एकत्र येऊन एकाच वेळी संपूर्ण समाजाच्या, देशाच्या किंवा जगाच्या भल्यासाठी, शांततेसाठी आणि प्रगतीसाठी एकत्रित सकारात्मक विचार केले तर? बापरे, हा विचारच खूप अंगावर काटा आणणार आहे. हो ना? त्यातून निर्माण होणारी ती कलेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी या जगाचं वास्तव बदलू शकेल का? मानवी इतिहासाला एक नवीन वळण देण्याची ताकद या सामूहिक सकारात्मक विचारांमध्ये असू शकते का? या एका प्रश्नावर मात्र येणाऱ्या काळात आपण सर्वांनीच नक्की सखोल विचार करायला हवा.